आता बघूया जिल्हा परिषद निवडणुकांच्या रणधुमाळी संदर्भातल्या टॉप 9 बातम्या। मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस जिल्हा परिषद निवडणुकीसाठी मैदानात उतरणार, तर फडणवीस 12 जिल्हा परिषद निवडणुकीत प्रचार सभा घेणार। 28 जानेवारी ते 3 फेब्रुवारी पर्यंत प्रत्येक जिल्हा परिषद असलेल्या जिल्ह्यात या सभा होतील, तर 28 तारखेला रत्नागिरी, सिंधुदुर्ग आणि रायगडमध्ये मुख्यमंत्र्यांच्या सभा। सोलापूर जिल्हा परिषद निवडणुकीच्या प्रचारासाठी उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदेंची 28 तारखेला अक्कलकोटमध्ये सभा। त्या दिवशी जिल्हा परिषदेच्या निवडणुकीचा ते आढावा घेणार। तर महाडमध्ये ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, ठाकरे सेनेचे युवा तालुका प्रमुख प्रफुल्ल धोंडगे हे शिंदे गटात, तर ऐन निवडणुकीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला हा धक्का। यावेळी प्रफुल्ल धोंडगे यांनी ठाकरे गटावर टीकाही केली आहे। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या तोंडावर ठाकरेंच्या शिवसेनेला धक्का, लांजा तालुक्यातल्या कोट गावातनं अनिल पत्त्याने यांचा शिंदेंच्या शिवसेनेत प्रवेश, तर यासह शेकडो कार्यकर्त्यांचा सुद्धा शिंदेंच्या सेनेत प्रवेश। जिल्हा परिषद आणि पंचायत समितीच्या निवडणूक प्रचारासाठी स्वतः उदय सामंत मैदानात, तर उमेदवारांच्या प्रचारासाठी सभांचा धडाका। पृथ्वी तलावर सूर्यचंद्र आहे तोपर्यंत लाडकी बहीण योजना कधीही बंद होणार नसल्याचं वक्तव्य, तर यासह लाडकी बहीण योजनेतून दिले जाणारे पैसे आता 2100 रुपये करण्याचा अभ्यास सुरू असल्याचंही आश्वासन। पैसा आणि धाकट दडपशाहीमुळे सिंधुदुर्ग जिल्ह्यातील उमेदवारांनी अर्ज मागे घेतले, त्यामुळे भाजप आणि शिंदेंच्या सेनेच्या उमेदवारांची बिनविरोध निवड। ठाकरे सेनेचे जिल्हाप्रमुख बाबूराव धुरी यांचा आरोप। आम्ही पैसे वाटून नव्हे तर जनतेच्या बळावर बिनविरोध निवडून आलो आहोत, सिंधुदुर्गातील निवडून आलेले प्रमोद कामत यांचं वक्तव्य। दरम्यान जिल्ह्यामध्ये 5 जिल्हा परिषद सदस्य बिनविरोध निवडून आलेत, पैसे वाटून निवडून आल्याचा ठाकरेंच्या शिवसेनेनं केला होता आरोप। शिवसेना शिंदे गटाचे आवास मतदारसंघातले उमेदवार दिलीप भोईर यांचा विजयासंदर्भात विश्वास, तर विरोधक कोणीही असो जनता मला निवडून देईलच असाही विश्वास व्यक्त। सांगली जिल्हा परिषद निवडणुकीतील अर्ज माघारी घ्या, पैसे वाया घालवू नका, मंत्री चंद्रकांत पाटलांचा विरोधकांना खोचक सल्ला। आता बघूया टॉप 9 मोठ्या बातम्या। मालाड स्टेशनवर हत्या झालेले आलोक सिंग यांचे वडील हे संरक्षण मंत्री राजनाथ सिंग यांचे सुरक्षा रक्षक, तर राजनाथ सिंग यांनी स्वतः मुख्यमंत्री आणि पोलीस अधिकाऱ्यांना फोन करून या प्रकरणात तातडीनं कारवाई करण्याचे आदेश दिले आहेत। कल्याणमधील बेपत्ता नगरसेवकांचे पोस्टर्स लावणाऱ्या पदाधिकाऱ्याचा मृत्यू, ठाकरेंच्या शिवसेनेचे रमेश टिके असं मृत पदाधिकाऱ्याचं नाव, तर दरम्यान पोलिसांच्या दबावामुळे मृत्यू झाल्याचा त्यांच्या नातेवाईकांचा आरोप। याचं पोस्टर लावण्याच्या प्रकरणामध्ये टिकेंविरोधात होत होती तक्रार। जालन्याच्या वाढत्या गुन्हेगारीला गुन्हेगारच जबाबदार, बाहेरचे लोक येऊन गुन्हा करत नाहीत, इथलेच लोक गुन्हा करतात, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। विविध प्रलंबित मागण्यांसाठी इगतपुरीतील आदिवासी बांधवांचा लॉंग मार्च, नाशिकमधील मुंबई आग्रा महामार्ग ठप्प, 8 ते 10 किलोमीटरपर्यंत वाहनांच्या लांबच लांब रांगा। ठाणे शहरातील होर्डिंग्स मालकांकडून आता वसुलीसाठी पालिकेची विशेष मोहीम, गेल्या 9 महिन्यांमध्ये जाहिरात विभागाकडून 17 कोटींची वसुली। सोनं 1800 तर चांदी 10,000 मागली, जीएसटीसह सोनं 1,64,800 तर चांदी 3,60,500 रुपयांवर। पालघरमध्ये चिकू बागायतीच्या कुंपणाच्या तारेत अडकलेल्या बिबट्याची सुटकेसाठी धडपड, 2 तासांच्या अथक प्रयत्नानंतर तारेच्या जाळीतनं निसटून हा बिबट्या शिवारात पळाला। मालेगावच्या भगतसिंग कडून बाईकवर चित्तथरारक स्टंट करत प्रजासत्ताक दिनी तिरंग्याला मानवंदना, व्हिडिओ व्हायरल। चित्रपटात काम करण्याच्या पॅशननं स्टंटला सुरुवात, भगतसिंग करतो 18 स्टंट्स। शिर्डीमध्ये परदेशी साई भक्तांकडून साईंच्या चरणी 1 कोटींचं दान, तर अमेरिकेतील देणगीदार साई भक्त अंकिता राजेंद्र पटेल यांच्याकडून 700 ग्रॅम वजनाचा सुवर्ण मुकुट साई चरणी अर्पण। आता बघूयात मुंबई पुण्यातल्या टॉप 9 बातम्या। प्रजासत्ताक दिनानिमित्त राज्यातील 75 अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना पोलीस पदक जाहीर, तर 4 पोलीस अधिकाऱ्यांना राष्ट्रपती पोलीस पदक। देशातील 982 पोलीस अधिकारी आणि कर्मचाऱ्यांना हा सन्मान। माडाच्या मुंबई मंडळाकडून मार्चमध्ये 3000 घरांची लॉटरी काढण्याची तयारी सुरू, पुण्यासह कोकण मंडळाच्या सुद्धा घरांची लॉटरी काढली जाणार। फेब्रुवारी महिन्यापासून महाराष्ट्रात बोर्डाच्या परीक्षा सुरू होणार, बोर्डाच्या परीक्षेत कॉपी होच देऊ नका, उच्च न्यायालयाच्या राज्य प्राथमिक आणि उच्च माध्यमिक परीक्षा मंडळाला सूचना। महापालिकेच्या कामगार विभागानं रिक्त पदं भरण्यासाठी मोठी घोषणा केली आहे। मुंबई महापालिकेत 38 कामगार पदांची भरती होणार, देवनार कत्तलखान्यासाठी अर्ज मागवले, सरळ सेवेनं ही भरती प्रक्रिया राबवली जाणार। मुंबई अग्निशमन दलाच्या गौरवशाली इतिहासाचं प्रतीक ठरणाऱ्या वाहनांचं मनपाकडून अनावरण, 1936 मध्ये निर्मित ऐतिहासिक टर्न टेबल या शिडीचं मुख्यमंत्री फडणवीसांच्या हस्ते अनावरण।
हार्बर रेल्वे मार्गावर आजपासून एसी लोकल सेवा सुरू, तर दिवसभरात हार्बर मार्गावर एसी लोकलच्या 14 फेऱ्या चालवण्यात येणार. वाघोली या ठिकाणी सातव शाळेतील विद्यार्थ्यांमध्ये सिनेस्टाईल मारहाण, तर ही मारहाण बघणाऱ्यांच्या गर्दीमुळे वाहतूक कोंडी. मात्र शाळेतील शिक्षकांचे आणि पालकांचे याकडे सपशेल दुर्लक्ष. मारहाणीचा हा व्हिडिओ व्हायरल. प्रजासत्ताक दिनी बोरिवलीतील संजय गांधी राष्ट्रीय उद्यान बंद. भाजप नेते गोपाळ शेट्टी, आमदार संजय उपाध्याय यांचा संताप, तर नेत्यांच्या संतापानंतर उद्यान नागरिकांसाठी खुलं. मुंढवा जमीन घोटाळा प्रकरणी नेमण्यात आलेल्या खरगे समितीचं पुढे काय झालं? अंजली दमानी यांचा ट्विट करत सवाल.